मला माहित नाही, खूप लोकांना माहिती असेल सुद्धा, पण मी इंजिनियर आहे. सो आय डिड माय डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मी डिग्री केली वी मेकॅनिकल पुण्याहून. त्याच्यानंतर मी काही काळ जॉबही केला पोट पाण्यासाठी. त्यामुळे कारण इकडे आल्यानंतर स्ट्रगल केला, 6 महिने काही मिळालं नाही, पण उदरनिर्वाह तर चालायला हवा. त्यामुळे मी जवळपास 2-2.5 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक छोटीशी पुंजी जमा केली होती माझी स्वतःची आणि पुन्हा एकदा या सागरात उडी घेतली आणि त्याच्यानंतर मग कामं मिळायला लागली. सो परत कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, प्रत्येक रोल साकारताना त्याच्या काही नीड्स असतात, रिक्वायरमेंट्स असतात. सो त्या परीनं अभ्यास हा करणं फार गरजेचं असतंच. जेव्हा काही ऐतिहासिक असे काही रोल्स असतात तेव्हा तर तुमच्यावर प्रचंड जबाबदारी देखील असते. कारण आपण ज्यांना डेपिक्ट करतो आहोत ऑन स्क्रीन ते फारच मोठं व्यक्तिमत्व असू शकतं आणि ते करेक्टच रित्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हा ती एक क्रिएटिव्ह जबाबदारी पण खूप वाढते. जेव्हा असे आपण सोशल कामं करतो तेव्हा पण इट इज कुठल्याही ॲक्टरला मला असं वाटतं की एक सामाजिक भान ठेवून काम करणं हे जर अप्रोच असेल तर तो त्या वेळेला त्या रोलसाठी जी काही तयारी लागते ना ती तो मनापासून करतोच आणि ते दिसतं. खरंय खरंय खरंय. वेशभूषा एक भाग झाला, रंगभूषा एक भाग झाला, पण त्या पलीकडे जाऊन त्या कॅरेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्यावरचा अभ्यास हा निश्चित करावा लागतो. आणि इतकी वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये, तू म्हणालास की आधी वेगळं प्रोफेशन होतं, नोकरी केली आणि त्यानंतर सर या इंडस्ट्रीमध्ये असं असताना सातत्य, कन्सिस्टन्सी इज द की असं म्हणतात. पण अनेकदा ना संयम सुटतो आपला. खूप मेहनत करत असतो किंवा प्रयत्न करत असतो पण यश येत नसतं. अगदी खरं आहे, अगदी. एवढ्या वर्षाचं कन्सिस्टन्सीचं गमक काय वाटतं तुम्हाला? आणि तुला खरं सांगू का, गमक म्हणजे कन्सिस्टन्सी. तू जर माझं करिअर बघितलंस ना तर मला करिअरमध्ये प्रचंड अप्स अँड डाऊन्स आलेत, प्रचंड. म्हणजे मी जेव्हा एकेका वेळेला 3-3, 4-4 प्रोजेक्ट्स एका वेळेला करत होतो, त्याच्यानंतर काही काळ असं होतं की जेव्हा मी वर्ष घरी बसलो होतो. सो दॅट इज द टाइम वेअर यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट. प्रत्येक वेळेला आपल्या ह्या इंडस्ट्रीत घडलेल्या गोष्टीचं कारण असेलच असं नसतं. त्यामुळे एका पॉईंटला ते सोडून द्यायचं, अलूफ व्हायचं. आत्ताचा एक नवीन फ्रेज आहे जी खूप महत्त्वाची आहे आणि जी मी फॉलो करतो, डिटॅचमेंट इज द न्यू अटॅचमेंट. त्यामुळे दॅट फिट्स इन अवर लाईफ सो परफेक्टली की जेव्हा नसेल ना काम तेव्हा वर्क ऑन युअर सेल्फ. ओके. उगाच अरे मग का नसेल झालं, हे का झालं, अरे यार एवढं सगळं मी करतोय मग का कोण बोलवत नाहीये, हे सगळं झालं. सुरुवातीला प्रत्येकाचं होतं, माझंही झालं. पण यू ओव्हरकम दॅट. दॅट इज वेर यू ग्रो ॲज अ पर्सन ऑल्सो. तीच तर मॅच्युरिटी आहे. त्यामुळे ते सगळं करत करत तेव्हा जेव्हा वेळ आहे ना, वाव वेळ आहे, टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, वर्क ऑन युअर सेल्फ. मी अजूनही ॲक्टिंगवरची पुस्तकं वाचतो, कधी कधी काही छोटे वर्कशॉप्स असतील तर ते करतो, जिमिंग करतो, अनेक OTTs किंवा फिल्म्स बघतो, नाटकं बघतो. त्याच्यानी सुद्धा तुम्हाला घेण्याजोगं बरंच काही काही असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला येस ऑफकोर्स पैसे खूप महत्त्वाचे असतात, तुमचं दिसणं खूप महत्त्वाचं असतं, हे सगळं आहे. पण एका पॉईंट नंतर माझं हे वैयक्तिक मत आहे की हे सगळं आपल्या हातात नसतं. अँड दॅट्स पिरियड नसतं. तेव्हा असंच आहे की आपण आपलं काहीतरी शोधत राहायचं. आता तुम्ही फार एक वाक्य छान म्हटलं की वर्क ऑन युअर सेल्फ. राईट. खरं तर ना अनेकदा वर्क ऑन युअर सेल्फ जेव्हा कामाचा गॅप मोठा होतो की नाहीये, तेव्हा असं होतं की म्हणजे सेल्फ डाऊट येतो की अरे का नाहीये. म्हणजे अनेकदा खूप काम करून ठेवलेलं असतं आपण, तरी सुद्धा वाट बघावी लागते चांगल्या कामाची. मग अशा वेळी इतक्या वर्षातलं मला ऐकायला आवडेल सर तुमच्याकडनं, सेल्फ डाऊट होता कधी की जसं तुम्ही म्हणालात की वर्ष नव्हतं काम, तेव्हा येतो सेल्फ डाऊट? सेल्फ डाऊट मी माझ्याबद्दल बोलू का, मी खरं खूप प्रॅक्टिकल माणूस आहे, प्रचंड प्रॅक्टिकल, हार्डकोर प्रॅक्टिकल आहे मी.